ज्यांना बघितलेलं आहे स्टार्टअप करताना वगैरे त्यांना मी 4 कॅटेगरीमध्ये स्प्लिट करतो. एक म्हणजे हे डायलॉग सगळ्यांचं असतं, याच्यासाठी 12 तास काम करू मी स्वतःसाठी 14 तास. दिस इज अ क्लासिक एंटरप्रिनरशिप. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करतोय त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर का उद्योग काढायचा असेल तर आपल्याला की असे को फाउंडर असे पार्टनर शोधा जे तुम्हाला होला हो नाही मिळवणार, ते तुमच्या स्किल्सला कॉम्प्लिमेंट करतील. तुमच्याकडे एक्स असेल त्यांच्याकडे वाय असेल. तू जसं सांगितलं की जॉबमध्ये आपण पुढे पुढे ढकलतो, स्टार्टअपमध्ये ते आपल्याला मागे मागे ढकलावं लागेल. म्हणजे 10 दिवसाचं काम 5 दिवसात, 5 दिवसाचं काम 1 दिवसात. जास्त फंडिंग असणं इज द बिगर प्रॉब्लेम दॅन कमी फंडिंग असणं. एक मराठी माणसामध्ये तो एक आहे म्हटलं एक थोडासा ॲरोगन्स असतो की अरे मला सगळं माहिती आहे, बरोबर, मी करू शकतो. हे एका शब्दावरती स्वराज्याचा पर्पज आणि महाराजांसाठी काय पण, या 2 गोष्टींवरती अल्टिमेटली अख्खं स्वराज्य उभं राहिलं. तशाच पद्धतीने ती लर्निंग आपण घ्यायला पाहिजे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर नोकरी करण्याला प्रत्येकाला असं वाटतं असतं मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, पण कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कोणी करायचा आहे ह्याची माहितीच नसते. किंवा प्रत्येकाला असं वाटतं की यार काहीतरी सुरू करूयात, थोडेसे जास्त पैसे कमवून बघूयात, किंवा मला पण श्रीमंत व्हायचं आहे, मला पण लक्झरीज गाडीतून फिरायचं आहे आणि म्हणून मला स्टार्टअप करायचं आहे. पण ते नेमकं कसं केलं पाहिजे आणि त्याच्यात कुठले कुठले अडथळे असतात हे माहितीच नसतं. या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत सुशील मुनगेकर सरांसोबत. सर गेली 7 वर्ष महाराष्ट्रात त्याचबरोबर भारतात विविध लोकांसोबत कनेक्ट करून, खास करून विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांशी कनेक्ट करून त्यांना एंटरप्रेनरशिप स्किल शिकवत आहेत. विद्यार्थी दशेत कसं आपण व्यवसाय करू शकतो या स्किल शिकवत आहेत. त्यांच्या स्वजीवी या उपक्रमामार्फत ते वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी, वेगवेगळ्या एंटरप्रेनरशी कनेक्ट करून त्यांना याचे धडे देत आहेत. चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात आपण हे स्किल कसं डेव्हलप करू शकतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सुशील सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे गोळाबेज पॉडकास्ट. मलाही खूप आनंद आहे तुमच्या ऑडियन्सबरोबर आणि तुझ्यासमोर गप्पा मारताना. नक्कीच सर. जनरली आजचा पॉडकास्ट ना खास माझ्यासाठी जसं मी म्हणेल किंवा माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो जॉब करतो आहे, पण त्याला असं असतं की यार कुठेतरी तो किडा असतो आपल्या डोक्यामध्ये की नाही मला बिझनेस करायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे किंवा काहीतरी मला करायचं आहे आणि ते कसं करायचं हे सुचत नाही. किंवा खूप छान आयडिया असतात, म्हणजे चहाची टपरी टाकण्यापासून ते खूप मोठे मोठे आयडियाज पण असतात, पण ते कसं करायचं हे सुचत नाही. तर काय करावं अशा वेळेस? तू फार छान प्रश्नाला सुरुवात केली. म्हणजे जॉब करताना आणि जॉब करून आपल्याला स्टार्टअप करायचं असेल किंवा कुठला व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये ते ट्रान्झिशन असतं ते अत्यंत इम्पॉर्टंट असतं. आणि उद्योग आयडिया, त्याचा मग कस्टमर, तो कसा करायचा, ही सगळी पुढची गोष्ट आहे, पुढच्या टप्प्यात. मुळातच हे ट्रान्झिशन कसं मॅनेज करायचं. तर ढोबळ मारणे मी जेव्हा लोकांशी बोलतो किंवा मी ज्यांना बघितलेलं आहे स्टार्टअप करताना वगैरे त्यांना मी 4 कॅटेगरीमध्ये स्प्लिट करतो. एक म्हणजे जे स्वतःच्या जॉबबरोबर फ्रस्ट्रेटेड आहेत, सॅलरी चांगली नाही आहे, ऑफिसमध्ये पॉलिटिक्स आहे, अरे मला प्रमोशन पाहिजे होतं, ह्याला प्रमोशन मिळालं, आणि एन्व्हायरमेंट चांगलं नाही, बॉस चांगला नाही, ही एक कॅटेगरी झाली आणि त्याच्यामुळे ते जॉब बरोबर आपल्या फ्रस्ट्रेटेड आहेत. नक्कीच हा एक कॅटेगरी. आता या लोकांना असं वाटतं की आपण उद्योग करायला पाहिजे, परंतु त्यांचा जो ट्रिगर आहे हा उद्योगाची आयडिया किंवा आपल्याला काहीतरी करायचं आहे हा नसून आपण जिथे आहोत तिथे आपण दुःखी आहोत, अनहॅपी आहोत, तो ट्रिगर आहे, सॅटिस्फाईड नाही आहोत, तो ट्रिगर आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर स्टार्टअपमध्ये पडलात तर तुम्ही फेल होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. अशा वेळी तुम्ही मग दुसरे नोकरी बघून किंवा दुसऱ्या ठिकाणी बघून जर का तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम म्हणजे सॅलरी किंवा एन्व्हायरमेंट किंवा कल्चर ह्या सगळ्या सॉर्ट आउट करता येईल, दॅट इज बेटर. दुसरी कॅटेगरी म्हणजे आपण जे करतो आहोत त्याच्यापेक्षा आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू शकतो की आपण हेच म्हणजे आम्ही असं म्हणायचो ना की मी टाटामध्ये असताना की हे टाटासाठी करायच्याऐवजी आपण स्वतःसाठी केलं तर आपण करोडपती. आपण कशाला टाटाची भर करतोय की आपण कशाला ज्याचं मध्ये काम करतो त्याची भर करतो, आपण स्वतःहून करायला पाहिजे. म्हणजे हे सगळ्यांचं हे डायलॉग सगळ्यांचं असतं, याच्यासाठी 12 तास काम करू मी स्वतःसाठी स्वतःसाठी मी 8 तास काम करून मी जास्त पैसे कमवेन असं ज्यांना वाटतं, हा पण ट्रॅप आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जे काय करतायत त्याच्यापेक्षा नक्की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जर काही एखादी गोष्ट करता येत असेल तर ती अपेक्षित आहे. तुम्ही एका सेटअपमध्ये काम करता, बरोबर, त्या सेटअपमध्ये बाहेर निघाल्यानंतर त्या सेटअपचा जो काही फायदा असतो तो फायदा तुमच्याकडे नसतो. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही अडकून जाता. तुम्हाला काही गोष्टी तुम्ही गृहीत धरलेल्या असतात, फायनान्स मॅनेज होत आहे, HR मॅनेज होत आहे, मार्केटिंग मॅनेज होत आहे, कस्टमर येत आहे, मी आपलं करतोय. पण ज्यावेळी तुम्ही उद्योगात पडता त्यावेळी सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. त्याचं तुम्हाला ज्ञान नसल्यामुळे मग तुम्ही अडकायला लागतात. आणि म्हणून तो करताना पण विचार करायचा. तिसरी जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये असं आहे की आपण जे करतो त्याच्यापेक्षा म्हणजे या कंपनीमध्ये आपण काम करतो
ती कंपनी ज्या तऱ्हेने ग्राहकाला सर्व्ह करते त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करण्याची आयडिया आपल्याकडे आहे का? ओके. मी एक उदाहरण देतो. आता एरिक युवान, झूम आपण सगळेच जण वापरतो, आपण झूमला एकदम, आणि कोविडमध्ये आपण हे झालेलो यूज टू. एरिक युवान हा ज्यावेळी काम करायचा सिस्कोमध्ये आणि वेबएक्सचा पूर्ण प्रेसिडेंट होता, तर त्याच्याकडे काही वेगळ्या आयडियाज होत्या हा पूर्ण प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या. त्या वेबएक्समध्ये मांडल्या, परंतु वेबएक्सचं जे मॅनेजमेंट होती त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला हे सगळ्या गोष्टी नाही करायच्या, त्या चालतील नाही चालतील, त्यांचे वेगळे ओपिनियन होते. परंतु युवानला स्वतःच्या केपेबिलिटीवरती खात्री होती आणि त्याला वाटलं की आय कॅन डू फार बेटर दॅन व्हॉट इज एक्झिस्टिंग. आणि मग तो बाहेर पडला, त्याने झूम काढली, झूम प्रचंड सक्सेसफुल झाली. आज वेबएक्सपेक्षा झूम सक्सेसफुल आहे. दिस इज अ क्लासिक एंटरप्रिनरशिप. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करतोय त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर का उद्योग काढायचा असेल तर आपल्याला आपण जे काय नोकरीमध्ये करतो, जे कंपनी करते त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या गोष्टींमध्ये, वेगळ्या उंचीवर, वेगळ्या पद्धतीचं जर का आपण स्टार्टअप करू शकलो तर दॅट इज व्हॅल्युएबल. अशा प्रकारची आपली आयडिया आहे की नाही हे व्हॅलिडेट करायचं. आता राहिला चौथा प्रकार म्हणजे की मी नोकरी करतोय ऑटोमोबाईलमध्ये, परंतु मला बिझनेस काढायचा आहे फूडमध्ये. बरोबर, वेगळी आयडिया, भिन्न प्रकारे. मग अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण झोमॅटोचा दीपेंदर सिंग गोयल मॅनेजमेंट कन्सल्टी बेनमध्ये काम करायचा. बरोबर, फूडचा आणि त्याचा काही दुरान्वय संबंध नाही. पण त्याला काय प्रॉब्लेम दिसला, ज्यावेळी तो दुपारच्या वेळेला जेवायला खाली जायचा त्यावेळी त्याच्या खाली जे फूड कोर्ट होतं तिथे प्रचंड लाईन असायची. त्याच्यामध्ये मग त्याला ते लवकर जेवण मिळायचं नाही, मग लवकर ऑर्डर करा, आणि काही बऱ्याच वेळा तो न जेवता पटकन आल्या, कारण अर्ध्या तासात लंच टाईम संपला पाहिजे. आता अशा वेळी त्याला असं वाटलं की हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो का टेक्नॉलॉजी वापरून. मग त्याची झोमॅटोची आयडिया आली आणि मग त्याने चालू केलं. मग दुसरा क्षेत्रामध्ये जिथे आपल्याला नॉलेज नाही आहे, जिथे आपण काम करतो तिथे जर का आपल्याला करायचं असेल तर कुठल्या प्रॉब्लेमवरती आपण काम करतोय, तो आपण कसा सॉल्व्ह करू शकतो, आपली काय केपेबिलिटी आहे तो सॉल्व्ह करण्याची, हे करणं गरजेचं आहे. म्हणजे या 4 टप्प्यांमध्ये मला वाटतं प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाने, मी जे 4 टप्पे सांगितले त्याच्यामध्ये स्वतःला टाकून बघायला पाहिजे की मी खरंच नोकरी सोडतोय, हे मी स्टार्टअपसाठी सोडतोय का, माझ्या आयडियासाठी सोडतोय का, मला आता फ्रस्ट्रेशन आलं आहे, किंवा मला असं वाटतं भरपूर पैसा मी कमवू शकतो रे, माझ्या मित्राने होंडा सिटी घेतली किंवा BMW घेतली, मी अजून तिथेच बसलोय नोकरी करून. ह्या प्रकारच्या ट्रिगर्स आहेत, हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. नाही, हे खूप भारी बोलला तुम्ही सर, की तो ट्रिगर जाणणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण प्रत्येक गोष्टीत म्हणतो की तुम्हाला काय करायचं त्याच्यासाठी ट्रिगर महत्त्वाचं असतं. तो ट्रिगर तुम्हाला नाही समजलाय तर तुमचं डायरेक्शन सगळं चुकणार आहे. आणि या डायरेक्शनमध्ये ना, आता जसं तुम्ही मित्राचं नाव घेतलं म्हणून मला परत मित्राला पण ॲड करायचं या डिस्कशनमध्ये, की असं असतं की तुम्ही गप्पा मारता कॅन्टीनमध्ये म्हणा किंवा चहाच्या स्पॉटवर कुठे पण, आणि सगळीकडे गप्पा जनरली बिझनेसच्याच असतात की आपण असं करू तसं करू. तर या डिस्कशनला एका वेगळ्या लेवलवर नेण्यासाठी बऱ्याच मित्र कामाला येतात. पण मग असं शोधताना बिझनेसमध्ये जो आपण इन्व्हॉल्वमेंट असते मित्राची किंवा ती कशी शोधली पाहिजे? कारण तिथे पण खूप फेल्युअर्स होताना दिसतात आपल्याला की अरे पार्टनर चांगला नाही आहे, किंवा मला ना त्याच्यासारखं सोबत मिळालं असतं ना. बऱ्याच लोकांचं असतं ना, मला जर निखिल कामतसारखं मिळालं कोणीतरी, किंवा मला ह्याच्या XYZ सारखं सोबत मिळालं असतं तर आज आम्ही दोघांनी खूप काही केलं असतं. मग हे पण येतात. मग अशा वेळेस कसं लुकआउट असावं? याच्यामध्ये काय असतं माहिती का, पार्टनरशिप करताना किंवा तुम्ही उद्योगामध्ये ज्यावेळी को फाउंडर असं आपण म्हणतो, तो बघताना मैत्री हा क्रायटेरिया नसला पाहिजे. ओके, कारण हा माझा मित्र आहे. आज कधी आपण काय होतो, बऱ्याच वेळा तू म्हणालाच असं चहाच्या टपरीवर किंवा आपण जेवायला बसलो किंवा काही जण प्यायला बसतात त्यावेळी भन्नाट आयडिया येतात 2 पेग नंतर. अशा लोकांना या आयडिया ज्या असतात की नाही त्या सकाळी उठल्यानंतर त्या विरून जातात. जी आयडिया आपल्याला कन्सिस्टंटली सतवते की यार हे करायला पाहिजे, हा प्रॉब्लेम मोठा दिसतोय, हा मला सॉल्व्ह करण्याचा माझ्याकडे दृष्टिकोन आहे, माझ्याकडे वेगळी आयडिया आहे, हा जी आयडिया सातत्याने आपल्याला सतवते, जो प्रॉब्लेम आपल्याला सातत्याने सतवतो, तो ह्या प्रॉब्लेमवरती कॉन्सन्ट्रेट करायला. आणि मग ज्यावेळी तुम्ही एखाद्या माणसाला सांगता तर बऱ्याच वेळा सगळ्यांना म्हणतात हा चांगली आयडिया करण्यासारखं आहे, त्यांना नॉलेज असतं नसतं त्याच्यामध्ये. आपण ज्यावेळी पार्टनर बघतो किंवा को फाउंडर बघतो त्यावेळी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी स्किल्स बघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे माझ्यामध्ये जर का मार्केटिंग स्किल्स आहेत आणि ऋषिकेशमध्ये प्रोडक्शन स्किल्स आहेत तर ते कॉम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. मला पण मार्केटिंग येतं, तुला पण मार्केटिंग येतं, आपण दोघांनी मिळून एकत्र बिझनेस केला, मग प्रोडक्शन कोणी करायचं, फायनान्स कोणी करायचं, हा मुद्दा येतो ना. मग आपल्याला कॉम्प्लिमेंटरी स्किल्स बघायला पाहिजेत. बऱ्याच वेळा आपण असे मित्र घेतो जे आपल्या होला हो म्हणतील, हे चुकीचं आहे. आपल्या होला नाही म्हणणारे मित्र पण पाहिजेत, को फाउंडर पाहिजे की माझ्याकडे एखादी आयडिया आहे, त्यानेच काउंटर आर्ग्युमेंट केला पाहिजे की हे तू म्हणतोयस ते तू एकसुरी विचार करतोयस, दुसरा पण आस्पेक्ट आहे. मग मला वाटतं की हां यार, त्यावेळी मला राग येतो. माझाही आता को फाउंडर आहे अरविंद नारायणन म्हणून आमच्या एन पॉवरच्या बिझनेसमध्ये. आमच्या दोघांचे व्यवस्थित चर्चा होतात, खटके उडतात, वेगळ्या आर्ग्युमेंट्स होतात, पण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रनिंग द बिझनेस. कारण
तुम्हाला वेगळा पर्स्पेक्टिव्ह अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही होला हो मिळवणारे लोक जर का सापडले तुम्हाला, तर मग तुम्ही ते विलासी राजा जसे जुने होते की जो आपल्याला नाही म्हणतो त्याला काढून टाका, अशा पद्धती होत नाही. आणि तुम्हाला वेगळा पर्स्पेक्टिव्ह दाखवणारे लोक ज्यावेळी तुम्हाला को फाउंडर नसतील, अशा प्रकारचे लोक नाही मिळाले, तर तुम्हाला मग मेंटॉर्स लागतात की जे मेंटॉर्स तुम्हाला सांगू शकतील, दिशा दाखवू शकतील, प्रसंगी कठीण प्रश्न विचारू शकतील. त्यावेळी आपल्याला राग येतो की अरे काय विचारतोय, हे असं कधी होत नाही. परंतु मग नंतर आपल्याला रिअलाईज होतं की हा वेगळा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माझं तुझ्यासारख्या तरुणांना अत्यंत म्हणजे नम्र विनंती आहे की असे को फाउंडर, असे पार्टनर शोधा जे तुम्हाला होला हो नाही मिळवणार, ते तुमच्या स्किल्सला कॉम्प्लिमेंट करतील. तुमच्याकडे एक्स असेल, त्यांच्याकडे वाय असेल, आणि ते तुमच्या डायरेक्शनला वेगळा पर्स्पेक्टिव्ह देण्याचा प्रयत्न करतील. नाही, हे खूप महत्त्वाचं मला वाटतं की होला हो नाही मिळवणार, पण याचा अर्थ असा नाही आहे की फक्त नाहीच म्हणणारे हवेत, असंही होत नाही. कॉम्प्लिमेंट स्किल पण असले पाहिजेत, तो ॲड ऑन पॉईंट. अगदी बरोबर. आता ॲड ऑन पॉईंट जसं कॉम्प्लिमेंट स्किल असले पाहिजेत, तसंच ना मी कुठेतरी बघितलं की बऱ्याच लोकांना ह्या 4 कॅटेगरीज समजतात किंवा कुठेतरी ओके ठीक आहे आपण या कॅटेगरीत आहे हे कळतं, पण त्यांना ना ती विजनरी रिस्क नाही कळत. कारण आता कसं आहे, सॅलरी आहे तर मला महिन्याला सपोज XYZ अमाऊंट येते. आपण सपोज असं कन्सिडर केलं की सॅलरी मला एक 70-80 हजार रुपये माझ्या अकाउंटला महिन्याला येत आहेत. बरोबर. तो 70-80 हजार येताना एखादी आयडिया विचार करणं खूप सोपं असतं, राईट. पण माझ्याकडे 0 येणार आहेत आणि मला 4 लोकांना 70-80 हजार द्यायचेत मे बी, त्यावेळेस ते मॅनेजमेंट ही रिस्क माहीत नसते. तर अशा कुठल्या रिस्क येऊ शकतात ज्यावेळेस मी नोकरी सोडून बिझनेसमध्ये जातोय? नोकरी सोडून बिझनेसमध्ये जायचा सगळ्यात मोठा रिस्क लोकांना असं वाटतं की फायनान्शियल रिस्क आहे की आता 70-80 हजार रुपये येत होते, उद्या मी उद्योगात पडलो पूर्णपणे नोकरी सोडून, त्या 70-80 हजार येणार नाहीत. करेक्ट. आणि 70-80 हजारचा रेव्हेन्यू यायला, त्यातनं प्रॉफिट यायला साधारणपणे 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, जो काय ज्याला आपण इंग्रजीमध्ये गेस्टेशन पिरियड असं म्हणतो. तर तो वेळ लागेल. तोपर्यंत मी सस्टेन कसं करायचं, तोपर्यंत मी माझं घर खर्च कसा चालवायचा, हे सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. बरोबर. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे मी जर का आता एक 70-80 हजार रुपये कमवतोय, तर मी ज्या उद्योगात पडणार आहे त्या उद्योगामध्ये माझी व्हिजन काय आहे, मी त्याला किती मोठं बघतो. म्हणजे मी 70-80 हजार रुपयाचं मी हा उद्योग चालू करून 6 महिन्यानंतर मला 1 लाख मिळणार असतील, तर तुम्ही चुकीचा विचार करतायत. 70-80 हजार रुपये मिळवताना मी हा जो मी उद्योगात पडतोय तो 100 करोडचा होऊ शकतो का, 200 करोडचा होऊ शकतो का? ती व्हिजन, त्याला तुम्ही 1 वर्षात पोचाल, 10 वर्षात पोचाल, कधी पोचणार पण नाही समजा, परंतु ती व्हिजन बघणं अत्यंत गरजेचं असतं. आणि अशा व्हिजनने ज्यावेळी झपाटलो जातो, मी पैसा एक मॉनिटरी टर्म सांगतोय मी, पण ते पैशामध्येच मी 100 करोड होतील का, मी 10 लाख कस्टमरपर्यंत पोचीन का, माझं प्रॉडक्ट महाराष्ट्रामध्ये किमान पूर्णपणे वापरलं जाईल का, मी जी कॉम्पिटिशन आहे त्यांना मी त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये मी उतरून माझं प्रॉडक्ट टॉप 3मध्ये येऊ शकतं का, माझ्याकडे तशा प्रकारची आयडिया आहे का, या गोष्टींची विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग ह्याच्यातनं आपल्याला का सारासार पद्धतीने असं वाटलं, आणि त्याचे काही मॉडेल्स आहेत, परंतु ते वाटलं आपल्याला की यार मी हे करू शकतो, माझं प्रॉडक्ट मोठं होऊ शकतं, मी त्यातनं रेव्हेन्यू कमवू शकतो, मी लोकांची ग्राहक माझा प्रॉडक्ट घेऊ शकतील, हे व्हॅलिडेशन ज्यावेळी आपण करू शकतो ना, त्यावेळी मग आपण नोकरी सोडून दुसरा बिझनेस करू शकतो. अशा पद्धतीची व्हिजन असेल तर पडा. 70-80 हजाराचे 80 हजार करायला आणि 70 हजाराचे 1 लाख करायला ते होतील. कदाचित तुम्हाला पहिल्या 1 वर्षात 70 हजार नाही 7 हजार मिळतील, ते होईल तुमचं. परंतु व्हिजन जी असते ती तुम्हाला मोठी ठेवावी लागेल. ती व्हिजन नसेल तर मग तुम्ही स्टार्टअपमध्ये इन्क्रिमेंटल गोष्टी करता. मला वाटतं आणि व्हिजनच बऱ्यापैकी मिस असते, कारण आयडिया जसं आपण म्हणतो की बऱ्यापैकी पेपर आउट नसतात किंवा पेपर आउट खूप लेट होतात. म्हणजे तुम्ही सुरुवात केली आहे, तुमचं 1-2 महिने झालेत, मग कुठेतरी तुम्हाला कळतं नाही लॉसेस होत आहेत किंवा काहीतरी आपल्याला हवं तसं होत नाही, मग तुम्ही ते बसून पेपर आउट करता. पण ॲट द स्टार्ट इतक्या पेपर आउट नसतात. आणि दुसरी अजून एक गोष्ट बघायला मिळते याच्यामध्ये असं, ती अशी की अरे नाही मग मी बिझनेस करेल, मग माझा टॅक्स वाचेल, मग माझं हे वाचेल, माझं ते वाचेल, मग मला आपण म्हणतो ना GST रिटर्नमधून ह्या गोष्टी खरेदी करतील. मग हे एक कुठेतरी लोकांचं विजन असते, म्हणजे आपण आमिषवालं जग म्हणतो त्याकडे थोडासा कल असतो. मग असं तुम्हाला पण जाणवतं का ज्यावेळेस तुमच्याकडे कोणी नोकरी करताना येतात? ते प्रचंड नोकरी करणारे बरेच जण माझ्याकडे येतात आणि मला माझ्याकडे आता 2 जण आले होते, ते मोठ्या एका होल्डिंग कंपनीमध्ये काम करत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला बिझनेस काढायचा, आम्हाला हे सगळं कळतं, आम्ही एक्झॅक्टली याच लाईनमध्ये काढू शकतो. म्हणालो चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडे इनफॅक्ट फंडिंग पण त्यांना कोणीतरी द्यायला तयार होता. ओके, म्हटलो व्हेरी गुड, म्हणजे दिस द गुड साईन. बसा आपण एकत्र बसू. 2 महिने 3 महिने त्यांच्यावर काम केल्यानंतर त्यांना मी दाखवलं की तुमच्या आयडिया व्हॅलिडेशनमध्ये काय काय गोष्टी कराव्या लागतील. आणि मग त्यांना विचार असा आला की यार आपल्याकडे तेवढा आपण विचार केलेला नाही आहे, आपण जस्ट स्पर ऑफ द मोमेंट आयडिया आहे म्हणून करतो. मग ते म्हणाले की सर आम्ही 3 महिने ब्रेक घेतो, आम्ही परत तुमच्याकडे येतो, ही सगळी प्रोसेस करतो, आम्ही आयडिया आमची कशी व्हॅलिडेट होईल ते बघतो आणि मग आम्ही तुमच्याकडे येतो. आणि आता दे आर प्रोग्रेसिंग वेल.
सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुमची आयडिया कशा पद्धतीने व्हॅलिडेट करता आणि तुम्ही हे जे विजन आहे या विजनला आर्टिक्युलेट करण्यासाठी काय करू शकता. म्हणजे साधारणपणे कसं आहे की पगार आहे माझ्याकडे 70-80,000 जसा म्हणालास तू, तर आता मी नोकरी करताना खरं म्हटलं तर नोकरी करताना आपल्याकडे ॲडव्हान्टेज आहे, कारण कंटिन्युअस 70,000 रुपये मिळणार येणार. तुम्ही ज्यावेळी बिझनेसमध्ये पडता त्यावेळी तुम्हाला इन्कमची गॅरंटी नाही आहे, कारण दॅट्स द बिगेस्ट रिस्क. करेक्ट. पण ती इन्कमची गॅरंटी म्हणा किंवा ती साधारण व्हिजिबिलिटी म्हणा तुम्हाला साधारण 1 वर्षानंतर येणार असेल, तर तुम्हाला हा 1 वर्षाचा सायकल तुम्ही नोकरीत असतानाच कसा कमी करू शकता, नोकरी करतानाच त्याचं व्हॅलिडेशन करू शकता की माझी आयडिया आहे, ग्राहक घेईल का, ग्राहकाचे काय त्याच्यावरती हे आहेत. आता त्याच्यातही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 फाटे आहेत. एक तर मी जिथे नोकरी करतो ज्या क्षेत्रात, म्हणजे मी फूडमध्ये नोकरी करत असेल आणि फूडमध्ये माझा स्टार्टअप असेल, तर तुम्हाला ते व्हॅलिडेशन करणं फार इझी आहे, कारण तुम्ही ग्राहकाच्या कंटिन्युअस टचमध्ये आहात, तुम्हाला त्यातले खाचकळगे माहिती आहे, तुम्हाला बिझनेस कसा करायचा माहिती आहे. सो त्या गोष्टी तुम्ही तिथे करू शकता. जर बिझनेस पूर्णपणे वेगळ्या याच्यात असेल, म्हणजे मी मगाशी दीपेंद्र गोलचं दिलं मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि फूडमध्ये बिझनेस, मग अशावेळी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट घेऊन ते व्हॅलिडेशन करावं लागतं. आणि ज्यावेळी तुम्ही कस्टमरचं व्हॅलिडेशन करता की ग्राहक मला पैसे देईल का नाही, किती देईल, हे तुम्ही जर का नोकरीमध्ये असतानाच करू शकलात तर मग तुमचा हा जो सायकल टाईम आहे हा हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि जितका तुम्ही सायकल टाईम कमी कराल तितका तुम्ही बेसिकली तुमचा रिस्क कमी केला, असा साधा अर्थ आहे त्याचा. म्हणजे तू म्हणायचं माझ्याकडे 70,000 रुपये इन्कम महिन्याला येत आहे आणि पुढे मी बिझनेस चालू केल्यानंतर ते येणार नाही आहे, तर अशा पद्धतीमध्ये माझा जर का हा 1 वर्षाचा पिरियड असेल की ज्यावेळी येणार नाही, तो रिस्क आहे. हा पिरियड आपल्याला कसा कमी करता येईल हा बघायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी नोकरी करत असतानाच त्याचं व्हॅलिडेशन कसं करायचं, आयडिया जी माझी आहे, मी जो प्रॉडक्ट बनवतो आहे, जी मी सर्व्हिस देतो आहे, ती तो ग्राहक विकत घेईल का नाही, आणि घेईल तर किती पैशाला घेईल आणि कोण ग्राहक घेईल, हे सगळं व्हॅलिडेशन जर का तुम्ही केलं आता, तर मग तुमचा तो जो वेळ आहे 1 वर्षाचा तो तुम्ही कमी 9 महिने 6 महिने 4 महिने जितका तुम्ही कमी आणाल तितकं तुमचं स्टार्टअपचं इन्कम लवकर चालू होईल. हा रिस्क जर का तुम्ही एलिमिनेट करू शकलात नोकरी करत असताना, तर दॅट इज द बेस्ट वे ऑफ डुईंग इट. ओके. पण आता जसं तुम्ही व्हॅलिडेशन म्हणालात तसं मला जाणून घ्यायला आवडेल की काही असे जनरिक व्हॅलिडेशन पॉईंट्स आहेत का. म्हणजे घर घेताना आपल्याकडे कसे जनरिक व्हॅलिडेशन पॉईंट्स असतात की घर जवळ असावं हॉस्पिटलच्या, त्याच्यानंतर शाळा जवळ असावी, बस स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन जवळ असावं, किंवा तुमचं ऑफिसचं जायचं रूट मिनिमम 10 किलोमीटरच्या आत असावं, आजकालचे ट्रॅफिक बघता, हे सगळे आपण व्हॅलिडेशन जनरल पॉईंट्स मानतो. तर तसे बिझनेसचे काही व्हॅलिडेशन जनरल पॉईंट्स आहेत का. जनरल पॉईंट्स म्हणजे अर्थात सगळ्या बिझनेससाठी ते वेगळे असतात, परंतु कॉमन अंडरस्टँडिंगमध्ये एक 5-6 ठोकतळे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तो प्रॉब्लेम तुम्हाला सतावतोय का. रात्री म्हणजे तुम्ही उठून म्हणताय का की मला हा खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करला पाहिजे, त्या प्रॉब्लेमची झोप उडवली आहे का, तुम्हाला किती जेन्युइनली हे करावं असं वाटतंय. दिस इज द फर्स्ट व्हॅलिडेशन. म्हणजे तुम्ही अनरेस्ट आहात की मला हे करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमची केपेबिलिटी आहे याच्यावरती किती विश्वास आहे. म्हणजे आणि आगही लागली पाहिजे खाली आणि विश्वासही पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी, पॅशन आणि ड्राईव्ह, या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. की मला माहिती आहे प्रॉब्लेम आहे पण मी नाही सोडू शकत, देन दॅट इज अ रॉंग आयडिया फॉर मी. परंतु हा प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे, मला तो जाणवतो आहे, मी तो भोगताना लोकांना बघतोय किंवा तो मला जाणवला आहे. म्हणजे आपण मगाशी झोमॅटोचं उदाहरण घेतलं, त्याला स्वतःला तो प्रॉब्लेम जाणवला. आपण ओलाचं उदाहरण घेतलं, भावी अग्रवालला स्वतःला तो प्रॉब्लेम जाणवला. बरेचसे जे एंटरप्रेन्युअर आयडिया येतात ह्या एम्पथीमधून येतात की आपण स्वतःहून त्या प्रॉब्लेममधनं गेलेलो आहोत. तर हा दुसरं व्हॅलिडेशन झालं. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं व्हॅलिडेशन, मी जे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस बनवतो आहे ते बाकी आत्ता ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा किती वेगळं आहे, कसं वेगळं आहे, काय त्याच्यामध्ये त्याला आपण व्हॅल्यू प्रपोजिशन असं म्हणतो इंग्रजीमध्ये, की त्याच्यामध्ये काय युनिकनेस आहे, का म्हणून कस्टमर ते विकत घेईल, काय तुम्ही वेगळं देत आहे. कारण तेच जर का मी तुला बिस्लेरीची पाण्याची बॉटल मिळते, बिस्लेरीचा मार्केट लीडर, तशीच बॉटल मी तुला पाण्याची देणार असेल तर माझा बिझनेस थोडा काळ चालेल, परंतु मी त्या जायंट बरोबर नाही कम्पेअर करू शकत नाही. पण माझ्या पाण्याच्या बॉटलमध्ये काही वेगळी गोष्टी आहेत. मी तुला इन्फ्यूज वॉटर देतो आहे का, किंवा मी तुला काही वेगळ्या पद्धतीने देतो आहे का, किंवा मी प्लास्टिक न वापरता देतो आहे का, असं माझं काय जर का काही वेगळं प्रपोजिशन असेल तर मग त्याचा उपयोग आहे. हा एक ठोकता झाला. चौथी गोष्ट म्हणजे ग्राहक ते विकत घेतो का नाही. आपल्याला भले वाटतं की माझी आयडिया सॉलिड आहे, मी तर म्हणजे तोडणार मार्केट वगैरे असं, परंतु लिका ते ग्राहक विकत घेईल का, ग्राहक स्वतःच्या पॉकेटातले पैसे काढून किंवा आताच्या जमान्यात ऑनलाईन जीपेवरती पे करेल का तुला, आणि त्याला ते खरंच आवडतं का. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 4 ग्राहकाला तुम्ही विकता त्या 4 ग्राहकाचा त्याच्यावर फीडबॅक काय, आर दे हॅपी, त्यांना ते आवडले का, परत येतील का ते, आणि ते आणखीन 4 लोकांना जाऊन सांगतील का की बॉस हे प्रॉडक्ट चांगलं आहे, मी वापरलं आहे, त्याची आयडिया खूप चांगली आहे आणि आय एम रेडी टू यूज आणि तुम्ही पण यूज करा. हे जर का तुम्ही व्हॅलिडेशन्स केलेत
5 व्हॅलिडेशन कुठलंही, मग तुम्ही चहाची टपरी टाका, हॉटेल टाका, वडापावची गाडी टाका, किंवा तुम्ही IT चा बिझनेस करा, तुम्ही कन्सल्टन्सी करा, तुम्ही शिक्षणात या, तुम्ही हेल्थमध्ये या, कुठल्याही याच्यामध्ये हे 5-6 टोकताळे अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. या टप्प्यातनं जर का तुम्ही गेलात तर मग तुमचा आयडिया व्हॅलिडेट झाली असं म्हणता येईल. ओके. आता या आयडिया व्हॅलिडेशन नंतर ना असं होतं की आयडिया व्हॅलिडेट होतीये, मला त्या गोष्टी पटतायत. ओके. आता पुढे येतो की फंड आहे. ओके. पण मग डिसिजन मात्र चुकीचा घेतला जातो असं कधी कधी जाणवतं. किंवा बऱ्याच असं होतं की आता एक सर्व्हिस करून मी 7-8 वर्ष झालेत, आयडिया होती, कंटिन्युअस मला डोक्यात येत होतं आणि फंड्स तर माझ्याकडे जमा झालेत, म्हणजे फायनान्शियली ओके, मी 7-8 महिने किंवा मे बी वर्षभर सस्टेन करेन हे त्याला माहिती असतं. पण अशा वेळेस मग पटकनी काहीतरी निर्णय घेतला जातो आणि कपड्याचं शॉप टाक, चहाची टपरी टाक किंवा कन्सल्टन्सी सुरू कर. मग त्याचं बऱ्यापैकी नोट डाऊन नसतं किंवा किती ते रन होईल, कसं रन होईल ह्याचंही नोट डाऊन नसतं. मग असं करावं का? आणि असं करत असताना ॲटलिस्ट कुठल्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन केल्या पाहिजेत आणि कधीपासून नोट डाऊन केल्या पाहिजेत? मी तुला प्रामाणिकपणे सांगू का, आपल्याकडे असं म्हटलं जातं की माझ्याकडे आयडिया आहे पण माझ्याकडे फंडिंग नाही आणि त्याच्यामुळे माझा बिझनेस अडकला आहे. बरोबर. मी एक प्रोव्होकेटिव्ह स्टेटमेंट तुला सांगणार आहे आणि आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन दिस. जास्त फंडिंग असणं इज द बिगर प्रॉब्लेम दॅन कमी फंडिंग असणं. ह्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे जास्त फंडिंग असल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रायोरिटायझेशन कसं करणं ना हे फार कठीण आहे. तुमच्याकडे नसेलच की तुमच्याकडे कमी आहे 1 लाख रुपये, मी असं नाही म्हणत की झिरो असलं पाहिजे, झिरोने पण बिझनेस केलेले लोक आहेत, 5,000 10,000 सुरू केलेले बिझनेस. बरोबर. परंतु तुमच्याकडे साधारणपणे 1 लाख रुपये आहेत, तर तुम्हाला त्या 1 लाख रुपयाचं नियोजन करता येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला तुम्ही मार्केटिंगमध्ये किती टाकाल, तुम्ही प्रोडक्शनमध्ये किती टाकाल, तुम्ही स्वतःच्या गोष्टी चालू करताना कशा पद्धतीने कराल, ह्याच्यामध्ये मग तुम्ही इनोव्हेटिव्ह विचार करायला सुरुवात करता. तुमच्याकडे तेच गोष्ट करायला 10 लाख रुपये असतील तर मग तुम्ही अरे टाक 5 लाख मार्केटिंगवर टाक, मग हे पण टाक, मग पॅकेजिंगच चांगलं पाहिजे, मग त्याचं भरपूर अवाढव्य खर्च करायला पाहिजे, मग 4 माणसं हाताखाली घेतले पाहिजेत आणि मग तुम्ही एकंदरीतच त्या बिझनेसच्या थोडंसं दूर जाता आणि त्याच्यामध्ये अननेसेसरी इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे फुकट घालवता. त्याच्यामुळे ह्याला आम्ही अफोर्डेबल लॉस असं प्रिन्सिपल म्हणतो मॅनेजमेंटमध्ये किंवा एंटरप्रेन्योरशिप लर्निंगमध्ये. आणि मी प्रत्येक स्टार्टअप करणाऱ्या माणसाला ह्या गोष्टींमधनं घेऊनच जातो. त्याला सांगतो की तू अफोर्डेबल लॉस टाक पेपरवरती आणि त्याच्यातनं एकदा तुझं ठरलं की मी 1 लाखच खर्च करू शकतो, मग तू इनोव्हेटिव्ह विचार करायला सुरुवात कर की तू हे पैसे कसे वापरशील आणि त्याच्यातनं माझ्या आयडिया येतात, त्याच्यातनं तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टार्टअप करू शकता. त्यामुळे माझ्याकडे भरपूर फंड आहेत म्हणून मी बिझनेस केला चालू, हे चुकीचं आहे. तुम्हाला एकतर मी म्हणालो तसं तुम्हाला ती पॅशन पाहिजे, तुम्हाला तो प्रॉब्लेम भेडसावला पाहिजे, एक तर तुम्हाला किंवा तुम्हाला त्याचं असं झळ पोचली पाहिजे आणि तो सॉल्व्ह करण्याची युनिक आयडिया तुमच्याकडे आहे ती असली पाहिजे आणि मग ग्राहक जर का तुम्हाला आयडेंटिफाय करत असेल तर फंटास्टिक. आता अजून एक वेगळे पॅरामीटर्स येतात या प्रत्येक गोष्टी. असं मला वाटतं की प्रत्येकजण ना बऱ्याचदा, म्हणजे माझा तर ॲटलिस्ट सर्कलमध्ये मला बऱ्याचदा केसरी आणि विनावलचं उदाहरण मिळतं की केसरी कंपनी होती, त्याच्यानंतर एक 15-20 वर्षांनी विना मॅडमनी त्यांची स्वतःची विनावल सुरू केली आणि ती छान चालते. आता असंच लोकांचं असतं की काय नाही अरे ते छान चालेल झोमॅटो, मी माझं ब्लिंकिट काढेल आणि तेही चालेल, किंवा मी माझं जसं आपण उबर इट्स म्हणतो तसं काढेल आणि तेही चालेल. पण आपण जो एक्झिस्टिंग मार्केटमध्ये आहे त्याची कॉपी करायला बघतो आणि आपण कॉपी पण इतक्या डिट्टो करतो. मग असं करताना त्याला ॲज अ बिझनेस आयडिया म्हणून म्हणावी का, पहिला हा प्रश्न येतो. आणि दुसरं, असं जर मी कॉपी पेस्ट करत असेल बिझनेस आयडियांची तर बेसिक कुठल्या चुका व्हायचे चान्सेस असतात? मुळात प्रत्येक स्टार्टअप किंवा प्रत्येक बिझनेस हा इनोव्हेशनने चालू व्हायला पाहिजे असं काय नाही आहे. ओके. आपण कॉपी करू शकतो, ओके, बरोबर, परंतु ती कॉपी करताना 2 महत्त्वाच्या गोष्टी तू म्हणालास तसं. एक म्हणजे आपण ती कॉपी करताना त्याच मार्केटमध्ये करत असताना आपण त्याच्यामध्ये स्वतःच्या कुठल्या गोष्टी आणखीन त्याच्यामध्ये ॲड करतोय, स्वतःचं युनिकनेस त्याच्यामध्ये कसं ॲड करतोय. मी तुम्ही म्हणत असाल की केसरी आणि विणा वर्ल्ड, केसरीमधनं आता केसरी विणा ताई पाटील, केसरी पाटलांच्या मुलगी, बरोबर, आणि राजाराणी ट्रॅव्हल्स, म्हणजे तुला माहिती नाही राजाराणी ट्रॅव्हल्समधनं केसरी ट्रॅव्हल्स आलं, केसरी ट्रॅव्हल्समधनं विणा वर्ल्ड आलं, बरोबर. तर हे असं 3 जनरेशनमध्ये ते फ्लो होत गेलं. परंतु विणा वर्ल्डने थोडंसं स्पेशलायझेशन केलं की पर्सनलाइज्ड ट्रॅव्हल ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं आणि म्हणून त्यांनी ते एक वेगळी निश त्याच्यामध्ये त्याची तयार केली. बरोबर. कॉम्पिटिशन असून सुद्धा स्वतःची निश तयार करता येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्हाला जर का बिझनेसमध्ये जमलं तर मग तुम्ही तोच बिझनेस परत करू शकता. कॉपी करताना चुका काय होतात की जसंच्या तसं तुम्ही कॉपी केल्यानंतर तुम्ही बेसिकली जसंच्या तसं त्यांच्याशी कॉम्पीट करणार ना. आणि तुम्ही एखाद्या मोठ्या जायंट बरोबर कॉपी, मग अशी उदाहरण दिलं मी बिस्लेरीचं, आता बिस्लेरी जायंट, कोका कोला जायंट, त्यांच्याबरोबर मला कॉम्पीट करायचं असेल
तर मी त्यांच्या टर्फवरती त्यांचं मार्केटिंग बजेट मी कधीच गाठू शकणार नाही. नक्कीच. त्यांचं प्रोडक्शन बजेट मी कधीच गाठू शकणार नाही. त्यांची डिस्ट्रीब्युशन पॉवर मी कधीच गाठू शकणार नाही. मग अशा वेळी माझा युनिकनेस मी शोधून त्याच्यामध्ये मी आणखीन काहीतरी थोडंसं वेगळं करत असेल तर मग स्टँड होऊ शकतो आपण. आणि ते ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कॉपी करणं करू शकता तुम्ही. मी असं म्हणत नाही की तुम्ही इनोव्हेशन करायला पाहिजे. बऱ्याचशा वेस्टर्न आयडियाज म्हणजे ओला ही पण आयडिया बाहेर उबर जशी आयडिया होती, रेडिओ टॅक्सी, तशा पद्धतीची आयडिया आली. अशा बऱ्याचशा आयडिया देतात. दुसरं एक काय माहिती आहे का महत्त्वाचं, भारत म्हणजे मी आता त्याला एका मोठ्या कॅनव्हासवर घेऊन जातो. इंडिया इज अ इमर्जिंग कंट्री, इट इज नॉट अ डेव्हलप कंट्री, इट इज अ डेव्हलपिंग कंट्री. त्याच्यामुळे भारतामध्ये जे बिझनेसेस येतात ते बिझनेसेस बरेचसे कन्झम्पशन लीड असतात. करेक्ट. US मध्ये वगैरे किंवा डेव्हलप मार्केटमध्ये हे इनोव्हेशन लीड असतात, कारण तिथे मार्केट्स मॅच्युअर आहेत. मी साधं उदाहरण देतो तुला. मुंबईमध्ये स्वच्छ पाणी सगळ्यांना मिळतं. मुंबईपासून एक 70 किलोमीटर गेल्यानंतर स्वच्छ पाणी मिळत नाही. करेक्ट. त्याच्यामुळे मुंबईमध्ये जी आयडिया असेल तीच जर का आयडिया मी जाऊन पालघर, वाडा त्या भागामध्ये मी करू शकलो आणि तो मार्केट मी सर्व करू शकलो तर दॅट कॅन बी अ बिझनेस. ओके. आणि वाडा, पालघर सारखेच पुण्याच्या बाजूला, नागपूरच्या बाजूला, मग सुरतच्या बाजूला, अहमदाबादच्या बाजूला, बँगलोरच्या बाजूला असे मी जर का Tier 2, Tier 3, Tier 4 सिटीज शोधून, टाऊन शोधून जर का मी तो बिझनेस बिल्ड करू शकलो तर आय कॅन स्केल द बिझनेस. नक्कीच. अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायला पाहिजे. एक छोटं आणखी उदाहरण तुला देतो याच्यामध्ये. तू सांगितलं असतं शॉपर स्टॉप नाव तू ऐकलं असशील. शॉपर स्टॉपने एक साधारण 2 डिकेड पूर्वी म्हणजे भारतामध्ये मॉल कॉन्सेप्ट आली पहिल्यांदा, त्यावेळी शॉपर स्टॉप होता बिग थिंग. म्हणजे आम्ही ज्यावेळी लहान होतो आम्हाला शॉपर स्टॉपमध्ये जायचं म्हणजे मजा वाटायची. पण आता तू बघितलंस तर मेट्रो सिटीमधनं शॉपर स्टॉप गेलाय, रिमूव्ह झाले आणि बऱ्याच ठिकाणी नाही आहे. मग मी विचार केला की काय असं होतं. देन आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग द स्ट्रॅटेजी. त्यांचं म्हणणं असं आहे की आता मुंबई किंवा मेट्रो जितके पॉप्युलेट झाले आहेत, मोठे मोठे मॉल्स आलेले आहेत, त्याच्यामुळे शॉपर स्टॉपचं नाव न्यूनेस गेला. मग आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही Tier 2, Tier 3 सिटीजवर फोकस करतो आहे. आयडिया तीच, परंतु मार्केट चेंज झाल्यानंतर त्याची मार्केटेबिलिटी त्या ह्याच्यामध्ये, म्हणून ग्राहक कोण, कुठे आहे आणि तुम्ही त्याला काय सर्व्हिस देता हे ट्रायंगल मिळणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर मला याच्यातच ना मला तर डीमार्टचं उदाहरण पण ॲड करायला आवडेल. कारण डीमार्टनी पहिल्यांदा असा एरिया केला होता जिथे वर्किंग लोक आहेत. बरोबर. त्या लोकांना त्यांनी अट्रॅक्ट केलं. ती लोकं जायला लागली. जेव्हा ती लोकं त्यांच्या घरच्यांना घेऊन जायला लागली तेव्हा त्यांना कळलं की आता नाही, Tier 2 आणि थोडं लांबवाली लोकं पण आपल्याकडे येतात, कारण हे सगळं वन स्टॉप मिळतं. आता ते Tier 2, Tier 3 कडे जातात आणि तिथे लोकांना त्याची आवड आहे म्हणा, की जावंसं वाटतंय आणि खरेदी करतात, म्हणजे शिफ्ट होतो तो. पण आता सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न येतो. मगाशी फंडिंगवर बोलताना तो कुठेतरी होता आपल्याकडे नमूद, की असा की माझ्याकडे फंडिंग आहे, माझ्याकडे आयडिया नाही आहे. जसं आपण कॉपी पेस्टचं उदाहरण घेतलं, मग फंडिंग आहे पण आयडिया नाही आहे, पण मला बिझनेस करायचा आहे. स्ट्रॅटेजी असते की फंडिंग आहे, आयडिया नाही आहे, पण मला बिझनेस करायचा आहे आणि मी फ्रँचायझी घेतो. आणि मग वेगळं विश्व सुरू होतं. कधी फसतो, काही लोक खूप छान करतात. मग हा फ्रँचायझीचा मॉडेल जो आपल्या इंडियन मार्केटमध्ये येतो आहे तो घेताना कसा बघावा त्याच्याकडे. कारण तो एक बिझनेस म्हणून XYZ व्यक्तीने सेट केला आहे, विकला आहे पण आपल्याला, पण मला ते झेपणार आहे का, किंवा ती फ्रँचायझी घेताना मी माझा बिझनेस किंवा दुसरी कुठली गोष्ट म्हणून कसं बघावं ॲक्च्युअली त्याच्या. अगदी बरोबर. आणि मी बघितलं की बरेच जण या ट्रॅपमध्ये अडकतात. माझ्याकडे 5-6 लाख रुपये मी ह्याची फ्रँचायझी घेऊ शकतो आणि मी ओपन करू शकतो आणि मग मी बिझनेस चालू करू शकतो. दुर्दैवाने तसं होत नाही. फंडिंग इज नॉट द स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट इज युअर आयडिया, तुमचा ग्राहक, तुमचं प्रपोजिशन, तुमची आयडिया, आणि ह्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. म्हणजे समजा फूडची मी फ्रँचायझी घेऊ शकतो, म्हणजे आपण उदाहरण दिलं तर फ्रँकीची फ्रँचायझी मी घेऊ शकतो, 5-10 लाखाची आहे, परंतु मला फूडमध्ये इंटरेस्टच नाही आहे, ती सस्टेन होणार नाही. तर त्याच्यामुळे मग तुमचा दृष्टिकोन जसं तू म्हणाला तसा मग तो इन्व्हेस्टरचा दृष्टिकोन झाला. मग असं जर का तुम्हाला करायचं असेल तर एखादा फूडमध्ये इंटरेस्टेड असलेला, पॅशनेट असलेला मुलगा, मुलगी, तरुण, त्याला तुम्ही उचला, त्यातला सांगा की तुला मी याच्यामध्ये 15-20% स्टेक देतो, तू ही रन कर आणि यू बिकम द फायनान्शियल इन्व्हेस्टर. म्हणजे त्याची पॅशन आणि तुम्ही एक इन्व्हेस्टर म्हणून स्ट्रॅटेजिकली त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. दिस इज वन वे टू ग्रो. कारण तुमची जर का म्हणजे तुमची जर का पॅशन नसेल तुम्ही नका पडू त्याच्यामध्ये. तुम्हाला ते करणं, रोजचं उठणं, रोजचं माल आणणं, रोजचं करणं, ते तुम्हाला
काही दिवसांनी त्रासदायक वाटेल. म्हणजे आता नोकरीत कसं तुम्हाला फ्रस्ट्रेशन आहे तसंच नोकरीत तसं होईल. ते तुम्हाला ते करणं मुळात आवडलं पाहिजे. स्टार्टअप इज लोकांना असं मजा वाटते, मजा आहेच, पण तो स्टार्टअप इज 24/7 हे. म्हणजे तुम्ही रविवारी पण फॅमिलीबरोबर असताना कुठेतरी मॉलमध्ये गेल्यानंतर तुमच्या डोक्यात सातत्याने तुमच्या बिझनेसचे विचारच चालू असतात. टोटली. तर त्याच्यामुळे तुम्ही एक कुठल्याही स्टार्टअप बिझनेस करणाऱ्या माणसाला विचारा, तो 24/7 उठला की त्याच्या डोक्यात रात्री झोपेत पण तेच विचार चालू असतात. करेक्ट. दुसरं एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे येते, ती आपण बघत नाही, तरुणांसाठी खास करून. ती म्हणजे आपण ॲज अ इकॉनॉमी, गिग इकॉनॉमी, म्हणजे तुमचे स्किल्स जर का असतील तर त्या स्किल्सवरती तुम्ही फोकस करून त्या स्किल्सवरती तुम्ही नोकऱ्या पण करू शकता, तुम्ही बिझनेस पण करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला समजा AI चांगलं कळतं. बरोबर. ओके, आता तुझ्या बिझनेसमध्ये तुला तुझा बिझनेस, पॉडकास्टचा बिझनेस चांगला कळतो, पण ॲज अ AI एक्सपर्ट कॅन आय ॲड व्हॅल्यू टू यू. राईट. ओके, आणि ती तुझ्याकडे नाही आहे. बरोबर. सो मी जर का तुझ्या ह्याच्यामध्ये म्हणालो की ठीक आहे, तू बिझनेस रन करतोय, मी तुझा 15% पार्टनर होतो, मी तुला टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करेन, ह्याला CTO किंवा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर वगैरे अशा पद्धतीने. तोच फूडचा बिझनेस, फूडमध्ये AI, किंवा माझं मार्केटिंग चांगलं आहे किंवा मला डिजिटल मार्केटिंग कळतं, तर अशा पद्धतीने तुम्ही ते व्हर्टिकल बिल्ड करून वेगळ्या बिझनेसेसमध्ये तुमच्या व्हर्टिकलचा स्टेक तुम्ही घेऊ शकता आणि तशा प्रकारच्या त्या बिझनेसेसमध्ये तुम्ही इंटिग्रेट होऊ शकता. आणि त्या प्रकारचे बिझनेस, कारण तुम्हाला तुमचं व्हर्टिकल, मग ते डिजिटल मार्केटिंग असू देत, मग ते कम्युनिकेशन असू देत, कॉन्टेंट असू देत, किंवा टेक्नॉलॉजी असू देत, किंवा प्रोडक्शन असू देत, किंवा मास लॉजिस्टिक्स असू देत, हे जर का तुम्हाला कळत असेल, सप्लाय चेन असू देत, तर मग त्याची निश क्रिएट करा आणि त्याचं दुसऱ्या कुठल्या बिझनेसेसमध्ये त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करा. इट्स अ न्यू कॉन्सेप्ट, कोलॅबरेटिव्ह स्टार्टअप असं म्हणतात त्याला. की आय अंडरस्टँड लॉजिस्टिक, यू अंडरस्टँड FMCG किंवा फूड, हे मार्केट तुमचं फास्ट मुव्हिंग मार्केट, कोलॅबरेट करूया, तू तुझी स्ट्रेंथ, मी माझी स्ट्रेंथ, आणि मग आपण स्टार्टअप तयार करूया. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण आता तुम्ही कोलॅबरेटिव्ह अप्रोच सांगितला, मला तो पटलाय. पण बरेचसे महाराष्ट्रीयन लोक किंवा मराठी माणूस इगोवर येतो, अरे मला तर माझंच करायचं, मला कोणाचं घेणं देणं नाही आहे. एक तर हा असतो की अरे नको, त्याला काय कळतंय, मलाच सगळं कळतं, हा एक ॲप्रोच असतो. म्हणजे हे दोन वेगवेगळे ॲप्रोचेस असतात. तर मग अशा वेळेस ते आत्मसात करणं किती डिफिकल्ट असतं, किंवा ते आत्मसात करायला आपण कसं ओपन व्हायला पाहिजे. हा जो तू म्हणतोस ना की, आणि मी थोडंफार मान्य करतो याच्यामध्ये, हल्ली थोडा तो कमी आहे, परंतु एक मराठी माणसामध्ये तो एक आहे म्हटलं, एक थोडासा ॲरोगन्स असतो की अरे मला सगळं माहिती आहे, मी करू शकतो हे, मला दुसऱ्याचा हस्तक्षेप नको, मी करीन तसं, मी लात मारीन तिथे पाणी काढीन, अशा प्रकारचा साधारणपणे हे असतो. हा स्टार्टअप करताना किंवा कुठलाही व्यवसाय करताना हा ॲप्रोच घातक आहे, चालत नाही अजिबात. कारण असं आहे की तुम्ही एक म्हणजे काय म्हणतात, स्टार्टअपमध्ये एक लक्षात घ्या की स्टार्टअप इज अ एक्सपेरिमेंटेशन. मी आता 7-8 वर्ष मुलांना उद्योजकता शिकवण्याची, मुलांना आणि तरुणांना उद्योजकता शिकवण्याची संस्था काढलेली आहे, एनपॉवर नावाची कंपनी काढली आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आम्ही आता 470 शाळांमध्ये हा प्रोग्राम पोहोचवला आहे. 85,000 विद्यार्थी त्या प्रोग्राममधनं गेलेले आहेत. आणि 7 राज्यांमध्ये 7 वेगळ्या भाषांमध्ये हा प्रोग्राम चालू आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश वगैरे. परंतु मी 7 वर्ष झाल्यानंतर सुद्धा सांगू शकत नाही की हे मॉडेल इज द फायनल मॉडेल. मॉडेल्स चेंज होत राहतात, बिझनेसेस चेंज होत राहतात. मी मागचा माझा स्टार्टअप होता चमक म्हणून, ऑन डिमांड लॉन्ड्री सर्व्हिसेस, जो 2015मध्ये ॲक्वायर झाला. त्याने 4 स्थित्यंतर बघितली. म्हणजे मी जे सुरू केलं होतं ते आणि जेव्हा अल्टिमेटली तो ॲक्वायर झाला ते, ह्याच्यामध्ये स्थित्यंतर होती. म्हणजे मुळात काय, तुम्ही चेंजसाठी तयार राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही, मला सगळं माहिती आहे, ह्याच्यातनं तुम्ही होऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी 6-6, 7-7 महिन्याने चेंज होतात, 1-1 वर्षांनी चेंज होतात. आपण साधा मोबाईल फोन वापरतो तो पण चेंज होतो, बरोबर. OTTवरचं कॉन्टेंट चेंज होतं, सगळ्या गोष्टी चेंज होतात. मग या चेंज तुम्हाला तेव्हाच तुम्ही आत्मसात करू शकता ज्यावेळी तुमचं ओपन माइंड आहे. तुम्हाला कोणी ज्यावेळी येऊन फीडबॅक देतो, मग तुमचा तो एम्प्लॉई असेल, मग तुमचा तो पार्टनर असेल, ग्राहक असेल, वेंडर असेल, तुम्ही वेंडरला असं सांगू शकता तू तुझं काम कर ना, तू मला शिकवू नकोस. नाही, कारण तो कुठेतरी ट्रेंड बघतोय, मग तो तुम्हाला सांगतोय. ग्राहक तुम्हाला फीडबॅक देतोय, ग्राहक फीडबॅक देतो, आम्ही म्हणतो अरे हा ग्राहक माझा ग्राहक नाही आहे, माझा ग्राहक वेगळा आहे, ह्याला काय कळत नाही, हा माझा ग्राहक नाही. असं नाही. हे फीडबॅक एम्प्लॉई कधीतरी येऊन तुम्हाला फीडबॅक देतात, टीम फीडबॅक देते. त्यामुळे मला सगळं कळतं, मलाच सगळा म्हणजे ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, अशा पद्धतीने बिझनेस होत नाही. तुम्हाला सातत्याने सतर्क राहावं लागतं आणि तुम्हाला ते क्लूज पकडावे लागतात. जो काय सांगतोय ना त्याचा मग तुम्हाला आत्मसात करून विचार करावा लागतो. मी बऱ्याच वेळा मी तर प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या आत्ता जी आमची टीम आहे 30 जणांची,
त्या टीमला माझ्यापेक्षा जास्त बिझनेस कळतो असं माझं प्रांजळ मत आहे. कारण दे आर ऑन द ग्राउंड. आय नीड टू अंडरस्टँड व्हॉट दे आर टॉकिंग अबाउट. आणि मग ते कनेक्ट डॉट करून अल्टिमेटली कळणं की कुठे मार्केट चेंज होतं आहे आणि कुठे मला जायला पाहिजे पुढची डायरेक्शन. हे काम मग लिडरचं आहे. ओके. पण त्याचे फीडबॅक तुम्ही बंद केलात तर तुमचा बिझनेस संपला म्हणून समजा. पण आता स्टार्टअपच्या ना एक फेज अशी पण येते बऱ्याचदा की तिथे लोक ना इमोशनली डिसिजन घ्यायला लागतात. म्हणजे ॲट द व्हेरी स्टार्ट खूप प्रॅक्टिकल डिसिजन घेतो आपण, असं जाणवतं की मला बिझनेस करायचा आहे, मग मला हे इतकंच पाहिजे, मला ते तितकंच पाहिजे, मी इतकेच पैसे खर्च करणार आहे, मी इथे इतकीच इन्व्हेस्ट करणार आहे, मी इथे या गोष्टी करणार आहे, ते मला इतकं रिटर्न देतील किंवा ह्या गोष्टी मी याच्यासाठी करणार आहे, मला भविष्यात इतकं करायचं आहे, हे सगळं आपण करतो. पण एका सर्टन पॉईंटनंतर यू स्टार्ट टेकिंग इमोशनल डिसिजन्स. बिझनेस किंवा स्टार्टअपमध्ये इमोशनल डिसिजनला किती व्हॅल्यू आहे किंवा डिसिजन्स कसे असावेत? इमोशनल डिसिजन म्हणजे मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, स्टार्टअप इज ॲन इमोशनल डिसिजन. ओके. कारण अल्टिमेटली एका पॉईंटला तुम्ही येता त्यावेळी तुमचं गट फील की हे करू किंवा नको करू, ह्याच्यामध्ये युअर इमोशनल फीडबॅक तुमचा जर आपण पण माझं गट सांगते की हे होईल. करेक्ट. स्टार्टअप फाउंडर्समध्ये ते गट इज मोर इम्पॉर्टंट. कारण तुम्ही किती ॲनालिसिस केल्यानंतर रिस्क ज्यावेळी येतो त्यावेळी मनुष्याचा स्थायी स्वभाव आहे की आपण मागे जातो. कारण रिस्कला आपण अवर्स असतो. समोर आग दिसली तर आपण लगेच मागे जातो. बरोबर. स्टार्टअपमध्ये ज्यावेळी त्याला असं वाटतं की मी हे पार करू शकतो, मी ह्याच्यातनं चालू शकतो, तेव्हाच तो रिस्क घेतो आणि त्याच्यातनं तो म्हणून तो इमोशनल डिसिजन आहे. पण इमोशनल डिसिजन आणि ब्लाइंड डिसिजन या दोघांमध्ये फरक करायला आपण गल्लत करतो. इमोशनल डिसिजन घ्यावा, परंतु त्याचं जे प्रिपरेशन आहे, जे डिसिजन मेकिंगला जे पॉइंटर्स लागतात ते असणं अत्यंत गरजेचं आहे. तो ॲनालिसिस असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी उदाहरण दिलं तसं की मी काहीतरी प्रॉडक्ट काढतोय, बरोबर, तर ते ग्राहकाला आवडते की नाही आणि ग्राहकाला तो रेफर करतोय की नाही, ग्राहकाला ते रिपीट करतोय की नाही, हे ट्रेंड्स समजणं अत्यंत गरजेचं आहे. मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, कॉम्पिटिशन काय करत आहे, हे ट्रेंड्स समजणं गरजेचं आहे. वेंडर्सचं कसा हे चालवलं आहे, कॉस्टचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, हे ट्रेंड समजणं अत्यंत गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी, आपल्याला टेक्नॉलॉजी येऊ अगर नको येऊ, आपल्याला AI समजू अगर नको समजू, मार्केटमध्ये ते आहे, दॅट इज गोइंग टू डॉमिनेट. तर मला टेक्नॉलॉजी कळत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. मला त्या टेक्नॉलॉजीचा माझ्या बिझनेसवर, माझ्या ह्याच्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे आणि ते ट्रेंड्स कसे चालू होणार आहे. म्हणजे साधी गोष्ट बघ ना, माझं जर का तिकीट बुकिंगचं मी एजंट होतो तर मेक माय ट्रिपने त्याचा बिझनेस काढून टाकला पूर्णपणे ना. आता आपण तिकीट सगळे आपण ऑनलाईन बुक करतो. तीच गोष्ट आपण बुक मायशोवरती करतो. म्हणजे मी लहान असताना तिकिटांचं ब्लॅक मार्केटिंग खूप व्हायचं. पिक्चर तिकीट आम्ही जाऊन आता सांगायला नको असं, आम्ही पण कधी कधी ब्लॅक तिकीट घेतलेली आहेत, परंतु आता ते मार्केट पूर्णपणे गेलेलं आहे. तर अशा प्रकारे टेक्नॉलॉजी चेंजेस द कम्प्लीट मार्केट. आपण टॅक्सी पण आता एका क्लिकवरती बुक करतो, आपण औषधं घरी मागवतो. आता क्विक सर्व्हिसची सवय झाली, आपल्या 10 मिनिटात सगळ्या गोष्टी आपल्याकडे येतात. तर ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या बिझनेसवरती फरक पडतोय, तो काय पडतो हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा सगळा ॲनालिसिस घेतल्यानंतर ज्यावेळी तुमच्याकडे 2 गोष्टी येतात तिथे मग तुम्ही इमोशनल डिसिजन घेऊ शकता. आणि दॅट इज द ओनली इमोशनल प्लेस. बाकी सगळा डिसिजन हा रॅशनली कॅल्क्युलेटेड, थंड डोक्याने, डिसेंट ॲक्सेप्ट करून की काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्या ॲक्सेप्ट करून मग आपण इमोशनल डिसिजन घ्यायला पाहिजे. हां, पण डायरेक्ट इमोशनल डिसिजन नाही घ्यायला पाहिजे. बोलता बोलता तुम्ही बोललात की आपल्याला इतकी क्विक सर्व्हिस झाली आहे आणि ज्यावेळेस मला वाटतं की म्हणजे मी जॉब करतोय, जॉबमधून मला स्विच करायचं बिझनेसमध्ये, ती क्विक सर्व्हिस आपण बघत नाही. कारण जॉबमध्ये असताना मी एखादी क्वेरी रेज केली, अरे क्वेरी रेज केली ना, उत्तर येईल तेव्हा मी काम करेल. आज 15 दिवसाची स्प्रिंट आहे, मग 15व्या दिवशी काम करेल काय, मला येतं छोटासा कोड लिहून द्यायचं, करेल, किंवा काय 1-2 टेस्ट केस आहेत, उद्या परवा देईल मी, असं करत आपण ते काम मे बी चालढकल करतो. पण जे बिझनेसमध्ये आपण ऐकलं की नाही करलं जात, मग असा जो कम्फर्ट आहे हा जॉबचा वर्सेस बिझनेस, कसं सांगतो ते? पण या जॉबमध्ये कसं असतो, वी आर ॲन्सरेबल टू समवन एल्स. करेक्ट. बॉसला, बरोबर. म्हणजे बॉसने 5 दिवसात काम करतात, 5 दिवसात काम करतात. काही हुशार असतात, ते एका दिवसात काम करून मग आरामात बसतात, काही 5व्या दिवशी काम सुरू करतात. स्टार्टअपमध्ये, व्यवसायामध्ये यू आर ॲन्सरेबल टू युअर सेल्फ. करेक्ट. आणि यू आर ॲन्सरेबल टू द ग्राहक, तुमचा जो कस्टमर आहे, कंझ्युमर. बरोबर. तुम्ही स्वतःच्या विजनला बांधील झालेला आहात, बरोबर, की मला हे 100 करोडचं करायचं आहे. आता 100 करोडचं मी 50 वर्षात करणार, काही 5 वर्षात करू शकतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, बरोबर. तर हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी
तुम्ही किती ॲन्सरेबल आहात, तुम्ही किती गोष्टी पटापट करू शकता. म्हणजे तू जसं सांगितलं की जॉबमध्ये आपण पुढे पुढे ढकलतो, स्टार्टअपमध्ये ते आपल्याला मागे मागे ढकलावं लागेल. म्हणजे 10 दिवसाचं काम 5 दिवसात, 5 दिवसाचं काम 1 दिवसात कसं होऊ शकतं, किती लवकर मी करू शकतो, मार्केटमध्ये किती लवकर पोचू शकतो, माझे चेंजेस ग्राहकाला किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, टेक्नॉलॉजी कशी अडॉप्ट करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पीड इज द इसेन्स. जितक्या फास्ट तुम्ही करू शकाल तितका तुमचा उद्योग, तुमचा बिझनेस, तुमचा स्टार्टअप मोठा होऊ शकतो. तुमच्याकडे जिथे माइंडसेट असेल, लेट बॅक माइंडसेट आपण जशी जॉबमध्ये म्हणतो की चल ना 5व्या दिवशी करू, 10व्या दिवशी करू, त्याला सांगायचंच आहे. कारण तिथे तुम्ही बेसिकली तुमचं मोटिव्ह असतं की वर्षाच्या शेवटी सॅलरी इन्क्रिमेंट मिळालं पाहिजे, वर्षाच्या शेवटी आपल्याला बोनस मिळाला पाहिजे किंवा वर्षाच्या शेवटी आपल्याला प्रमोशन मिळालं पाहिजे. इथे त्यासल्या कुठल्याच गोष्टी नसतात. इथे एव्हरीडेज प्रमोशन, एव्हरीडेज बोनस आणि एव्हरीडेज इन्क्रिमेंट. त्या दिवशी तुम्ही जे कराल दॅट इज इट. ते करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जितक्या फास्ट पद्धतीने तुम्ही कराल तितकं नॅचरली तुम्ही स्वतःसाठी एक व्हॅल्यू क्रिएट कराल, लोकांसाठी व्हॅल्यू क्रिएट कराल. आता एक लास्ट प्रश्न आहे की बऱ्याच लोकांचं असतं की जॉब करत करत पण मला बिझनेस करायचा आहे आणि मला ते करून बघायचं आहे, ते जमतं आहे का नाही. मग हे खरंच व्हॅलिड होतं का, म्हणजे हे करावं का पहिलं तर, आणि हे व्हॅलिड असेल तर याच्यात कुठली काळजी घ्यावी जॉब करत करत बिझनेस करायचं. कारण लोकांचं असं नाही, मी जॉब पण करणार 9 to 5 आणि साईड बाय साईड माझं गोष्ट पण करणार आहे आणि मग ते करणार. मग आपण म्हणतो ना 2 दगडांवर पाय नाही ठेवावेत, पण ते 2 दगडांवर पाय ठेवलेले असतात त्यांनी. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी परत अगेन व्हॅलिडेट केल्या पाहिजेत आणि कशी काळजी घेतली पाहिजे. हे म्हणजे तू सांगतो जसं की मी लग्न केल्यानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करू का नको अशा समोर तसंच असं म्हणू शकतो आपण. पण बऱ्याच लोकांचं ज्याचा त्याचा चॉईस आहे करायचं की नाही करायचं. म्हणजे निदान बायकोला कळून देऊ नका मराल तुम्ही. परंतु कसं असतं माहिती आहे का, मी बिझनेस आणि स्टार्टअप या 2 गोष्टींमध्ये फरक करतो. बरेच जण असे सांगतात की तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस 2-3 तास दिवसात चालू करा, त्याच्यानंतर तुम्ही साईड इन्कम कमवा वगैरे. ह्याच्यामध्ये चूक नाही आहे, पण दॅट साईड इन्कम विल ऑलवेज रिमेन साईड इन्कम. तुम्हाला 70,000 रुपये पगार असेल, तुम्ही 20-25,000 रुपये एक्स्ट्रा कमवण्यासाठी जर का करत असाल, इकडनं माल घेऊन तिकडे विकलात, सुरतमधनं साड्या आणून तुम्ही मुंबईत विकल्यात, मुंबईतल्या गोष्टी तुम्ही इकडे विकल्यात, पैठणच्या गोष्टी तुम्ही आणून मुंबईत विकल्यात किंवा मुंबईच्या तुम्ही श्रीलंकेला विकल्यात, एक्सपोर्ट केलात, तर हे तुम्ही करू शकता. कारण दॅट विल रिक्वायर युअर लिमिटेड बँडविड्थ. पण एक लक्षात घ्या, दिस विल नेव्हर ग्रो टू अ स्टार्टअप लेवल. ही ज्या प्रकारची विजन असेल, तुम्हाला त्या विजन जर का असेल तर मी पहिल्यांदाच जर सांगितलं तर तुम्ही पछाडले गेले पाहिजे, तुम्हाला झोप यायला नाही पाहिजे. आणि तो प्रॉब्लेम तुम्ही वेगळ्या पद्धतीने का सॉल्व्ह करणार असेल तर तुम्हाला ती जंप घ्यावीच लागेल. आणि ती जंप घेऊन, कारण स्टार्टअप इज अ फुल टाईम, म्हणजे असं होतं की तुम्हाला 24 तास दिवसातले कमी पडतात. मग आपण नोकरी करून मग 2-3 तासात स्टार्टअप करतो. हे तुम्ही स्वतःची फसवणूक करताय, तुम्ही लोकांची फसवणूक करताय. आणि तुम्ही जर का कोणाचे पैसे त्याच्यामध्ये घेणार असाल त्यांची फसवणूक करताय, तुम्ही कोणाला एम्प्लॉय करत असाल त्यांची फसवणूक करताय. तुम्ही साईड बिझनेस म्हणून 15-20 हजार कमवण्यासाठी एक रेग्युलर इन्कम जसं करू शकत असं, म्हणजे अगदी मी अगदी लहानपणापासून बघितलं की माझे काका नोकरी करायचे आणि मग नंतर 3-4 तास टॅक्सी चालवायचे, तरी साईड इन्कम त्यांना मिळायचं. किंवा काही घरी बसून स्त्रिया साड्या विकतात किंवा काही पापड बनवून किंवा काही बनवून विकू शकतात. देर इज नो हार्म इन दॅट. पण तुम्हाला ते स्केल करायचं असेल, तुम्हाला जर का त्या पापडवरनं लिज्जत पापडला पोचायचं असेल, तुम्हाला त्या मसाल्यांवरनं तुम्हाला जर का MDH मसाले पोचायचं असेल, तुम्हाला जर का त्या छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्ही स्वीट बनवता, चितळे बंधू बनायचं असेल, तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये उडी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, बर्न द ब्रिजेस बिहाइंड. तुम्ही ती जंप घेतल्याशिवाय त्या कम्फर्ट लेवलमध्ये तुम्ही स्टार्टअप करू शकत नाही. ती मानसिकताच येणार नाही. आणि स्टार्टअप इज अ माइंडसेट, इट्स अ मानसिकता आहे ती प्रोसेस नाही आहे. ती मानसिकता आली की सगळ्या गोष्टी होतात. पण ती मानसिकता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी नोकरीचा कम्फर्ट, 30 तारखेला टंग करून SMS आला आणि सॅलरी मिळाली, त्या कम्फर्टमध्ये तुम्हाला बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी स्वतःहून आलो आहे त्याच्यातनं, त्यामुळे मला माहिती आहे ते पेनफुल पण आहे. परंतु तो एकदा पेन घेतल्यानंतर, त्या लेबर पेनमध्ये गेल्यानंतर स्टार्टअपचं वर्ल्ड इज अमेझिंग. आणि आता अजून एक शेवटचा म्हणतोय मी, पण खरंच अजून विचारावं असं वाटतंय म्हणून अजून एक प्रश्न विचारतो. तो म्हणजे असं की बऱ्याच जसं मोठ्या मोठ्या ब्रँडची तुम्ही नावं घेतलीत ना, त्यावेळेस असं होतं की अरे ह्यांच्याकडे तर एवढी चांगली लोकं आहेत, ह्यांच्याकडे ते अजून 4 लोक काम करत आहेत, मला तर कोणीच मिळत नाही आहे. तर मग स्टार्टअपसाठी माणसं जोडणं किती महत्त्वाचं असतं आणि ती कशी जोडली गेली पाहिजेत? मी स्वतःचं उदाहरण देतो. मी इंटरव्ह्यू म्हणजे ज्यावेळी लोकांना घ्यायचं असतं त्यावेळी मी त्या इंटरव्ह्यूमध्ये जर का 20 मिनटं इंटरव्ह्यू चालला, त्यातला मी 15 मिनटं मी माझा सेन्स ऑफ पर्पज दुसऱ्याला सांगण्याचा आणि त्याच्याकडनं त्या सेन्स ऑफ पर्पजला अटॅच करण्याचा प्रयत्न करतो की त्याला त्या पर्पजमध्ये
तो अटॅच होतो का? मी प्रामाणिकपणे सांगतो आणि मी फार लवकर टाटामध्ये असताना हे ऐकलेलं वाक्य आहे की पीपल जॉईन ऑर्गनायझेशन्स अँड लीव्ह बॉसेस. करेक्ट. ओके, ते पर्पजला एकदा अटॅच झाले, त्यांच्यामध्ये ते स्किल्स आहेत का नाहीत, ते 19-20 स्किलमध्ये होऊ शकतात, त्यांना ते कामं जमतात की नाहीत, ते करू शकतात. तुम्ही माणसाला ट्रेन करू शकता, पण आपण म्हणतो ना तुम्ही झोपलेल्या माणसाला उठवू शकता, झोपचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवू शकत नाही. अशाच पद्धतीने तुम्ही बेसिकली किती लोक तुमच्याशी जोडली गेली आहेत आणि किती लोक त्या पर्पजशी जोडली गेली आहेत हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या प्रकारे माणसं जोडा. ती माणसं एकतर तुमच्याकडे लॉंग टर्म टिकतील. दुसरी गोष्ट म्हणजे ती माणसं तुमच्यासाठी काही पण करायला तयार होतील. आणि मी ह्याच्यासाठी शेवटी उदाहरण घ्यायचं झालंच तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतो की त्यांनी जे मावळे जमा केले ते मावळे त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होते. म्हणजे एका शब्दावरती महाराज म्हणाले ना मी मरायला तयार आहे. म्हणजे एक आता तो आग्र्याला मेहतर राहिला, त्याला माहीत होतं की आपण मरणार म्हणून, बरोबर. ताराजी म्हणाला आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, म्हणजे त्याला माहीत होतं आपण मरण्याची शक्यता आहे, मुलाचं लग्न राहील. परंतु एका शब्दावरती स्वराज्याचा पर्पज आणि महाराजांसाठी काय पण, या दोन गोष्टींवरती अल्टिमेटली अख्खं स्वराज्य उभं राहिलं. तशाच पद्धतीने ती लर्निंग आपण घ्यायला पाहिजे आणि आपल्याकडे ते मोठं लर्निंग आहे. तेच लर्निंग घेऊन तुम्ही प्रत्येक जो एम्प्लॉई येतो त्याला त्या पर्पजबरोबर कनेक्ट करा. तो स्वतःहून शिकेल, स्वतःहून मेहनत करेल, स्वतःहून जास्तीत जास्त काम करेल. मग त्याला तुम्ही ऑब्झर्व करतो का, तो 9 तास काम करतो का, तो सुट्टी घेतो का, हे बघण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये तो सेन्स ऑफ पर्पज निर्माण करणं गरजेचं आहे. त्याला कनेक्ट करा त्या विजनबरोबर आणि यू विल बी एबल टू बिल्ड अ फार बेटर टीम. थँक्यू सो मच सुशील सर, तुम्ही आलात आमच्या प्लॅटफॉर्मवर आणि आम्हाला ॲक्च्युली ह्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. कारण बऱ्याच असतं की आणि बऱ्याच लोकांच्या मनात हे प्रश्न असतात, नाही जॉब करायचा आहे किंवा काय करायचं आहे, पण तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत ती प्रोसेस सांगितली, त्यातले प्रॉब्लेम सांगितले आणि नक्कीच हे सगळ्यांना आवडलं असेल अशी आशा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्याही स्टार्टअपच्या अजून काही वेगळे प्रश्न असतील, वेगळ्या आयडियाज असतील किंवा वेगळे तुम्हाला सुशील सरांना कनेक्ट करायचं असेल तर त्यांचं इंस्टाग्राम आपण हँडल दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन चेक करू शकता. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.